आणि दोघांनी आज धोती घातलेली आहे. गळा भेट, पनीरची भाजी, काकडी, पापड, इथे हँटरला कारने ठोकलेला आहे आणि हा चहा खंडश्री गुळाचा आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता मी तयार होऊन टेरेसवरती आलेली आहे, कारण आज गुढीपाडवा आहे. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि आपल्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बाकी मी आता पक्ष्यांसाठी अगोदर भांड्यामध्ये पाणी ओतते, त्याच्यानंतर सूर्यनारायणाला अर्घ्य देते आणि नंतर मग घरी जाऊन गुढी उभी करण्याची तयारी करते. हे बघा, या कलशामध्ये सूर्यनारायणाला अर्घ्य देण्यासाठी जल आणलेलं आहे आणि हे जल पक्ष्यांसाठी आणलेलं आहे. अगोदर पक्ष्यांसाठी जल ओतते भांड्यामध्ये. हे बघा, त्या तिथं भांडं आहे. आता सूर्यनारायणाला अर्घ्य देते. सकाळ सकाळी तर टेरेसवरची कामं झालेली आहेत. आता घरी जाते आणि पटकन गुढी उभी करण्याची तयारी करते. चलो चिरंजीव तो उठे है, फोंडजी तयार हो रहे है. कुठं उभी करायची गुढी? दरवाजा बाहेर? कसं हो, तिथं अंधार आहे ना थोडंसं. दरवाजा समोर. हां, नाहीतर मग गॅलरीत करायचं असतं, पण गॅलरी बंद आहे ना. हां, बाहेर, घराच्या बाहेर उभी करतात. राधे राधे बेटा, कैसे हो? जल्दी से तयार हो जाओ, जल्दी से तयार हो जाओ. आमच्या घरातील मेंबर तयार होत आहेत. अजून पंडित तर तयार झालेले आहेत, दादू तयार होत आहे, मना पण तयार होत आहे. तिलक लगाव आणि दोघांनी आज धोती घातलेली आहे. अच्छी बात आहे बेटा. बाकी यावर्षी आम्ही गुढी गॅलरीमध्ये ना उभा करता खिडकीमध्येच उभं केलेली आहे, कारण गॅलरीमध्ये कबूतर येत आहेत, त्याच्यामुळं नेट लावलेली आहे. त्याच्यामुळे शेवटी आज खिडकीमध्येच गुढी उभी करत आहोत. चलो हो गया. तिलक लावा. नाश्ता जेवण कब बनेगा? दादूला जेवणाचंच पडलेलं असतं. आज लेट मिलेगा बेटा पूजा होने के बाद. मना पण तयार होत आहे. चल रही है तयारी. सबसे पहले मैं तयार हो गई. हे बघा, मनाचा लुक आणि दादूचा लुक. मना शोयर लुक, शोयर फेस. आजी येणार आजकाला मना अन्ना झालेला आहे. हा हा. हे बघा, धोती घातलेला आहे मनाने. आणि दादू, मीरा दादू. दादू केस कधी कापणार? ऑल व्हाईट. हे बघा, असं तर आहे. चलो पूजा चस्तुनारा. फोंडजी आइए. हाँ जी, चलो चलो चलो. अभी मैं पूजा करके लेती हूँ पहले. आजच्या दिवशी गूळ, खोबरं आणि कडुलिंबाचा प्रसाद खातात. रुकिए फोंडजी, दीजिए. धन्यवाद आपका. ये दोनों भी प्रसाद खा रहे हैं. गुढीपाडव्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा. ऐश्वर्य भव, यशस्वी भव, सुखी रहा मेरा बेटा. मेरा बेटा बहुत नाम करेगा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुला. तुम्हाला गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा. तुला पण. आइए. तुला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. यशस्वी भव, आरोग्यदायी भव. धन्यवाद. आरोग्यदायी भव हे बोला फक्त. आरोग्यदायी भव. बस. सुखी समृद्धी राहो. धन्यवाद. तू सुखी, मी सुखी. यशस्वी भव, सुखी भव आणि सुखा समृद्धी आरोग्यदायी राहो. गळा भेट. हाँ जी. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी राहा मेरा बेटा. काय पण दाबत आहे आज. सुखी राहा. गुढीची पूजा केल्यानंतर मी आता स्वयंपाक करत आहे आणि आज स्वयंपाकामध्ये मी श्रीखंड पुरी केलेली आहे. पुरी आणि पुऱ्या करत आहे. श्रीखंड याच्यामध्ये हे टाक बळा, थोडंसं जायफळ खिसून
आणि हे केशर. बाकी इथे पनीरची भाजी पण केलेली आहे आणि इथं मसाले भात शिजत आहे. हे बघा, आज स्वादिष्ट पंचपक्वानाचं भोजन मी करत आहे. जवळ झालेलं आहे स्वयंपाक. आता देवाला नैवेद्य दाखवून घेतो, बाद में हम खाते. बाद में चाय ठंडी हो जाती है. बाद में फिर जल्दी से भगवान को भोग लगाओ, फिर खाने के लिए लो. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यं समर्पयामि. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आता आम्ही जेवण करत आहोत. मस्त स्वादिष्ट भोजन आहे बघा. श्रीखंड, पुरी, मसाले भात, पनीरची भाजी, काकडी, पापड, भजी पण करणार होते पण मला बोला नको, इतना ही बस है. स्पेशल थाली और सोने की थाली है. काशाची थाली आहे, कासू धातूची. चला तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला. थोडासा उशीर झाला जेवण करायला. अणम ब्रह्मा रसम विष्णु भोक्तारे भोजनादनम एवं ज्ञातर्थाज्ञात्वान्न दोषण लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. चलो श्रीखंड पूरी खा लेती हूँ पहले. मधुली श्रीखंड. म्हणजे काम करायचं रे, काय केलं आता मदत काम करायचं. तिला मदत करायची नाही. मग केली की बसला तर झोपला तर मोबाईल. केली थोडंसं श्रीखंडामध्ये जायफळ किसून घातलं आणि हे काय केसर घातलं. श्रीकांत कुठे आहे? वीडियो निकल रहा है, आइए बेटा लीजिए आपकी थाली. या विराजी. जेवण करून झाल्यानंतर माझा मन आता बाहेर चाललेला आहे. अजी कहाँ जा रहा है तुझी? दोस्त के घर क्यों जा रहा है बेटा? आणि मनाची कालची एक न्यूज सांगते मी तुम्हाला. मना 2 दिवस त्याच्या मित्राच्या गावी गेलेला. तर काल तिथून येते वेळेस मनाचा ॲक्सिडेंट झालेला. म्हणजे मना दादाची गाडी घेऊन गेलेला, दादूची हंटर गाडी. तर त्या हंटरला कारने ठोकलेलं आहे. हंटरचं बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि मनाला पण लागलेलं आहे. हे बघा, मागच्याच महिन्यामध्ये या करंगळीला लागलेलं, त्याच करंगळीला पुन्हा लागलेलं आहे आणि मुक्का मार लागलेला आहे. या साईडला गुडघ्याला पण लागलेला आहे आणि त्याचा मित्र मागे बसलेला बुलेटच्या, त्याला पण जास्त लागलेला आहे. मनाला थोडंसं कमी हां त्याला जास्त लागलेलं आहे, मनाला थोडंसं कमी लागलेलं आहे. पण बुलेटचं खूप नुकसान झालेलं आहे. मनानं माझं नुकसान केलेलं आहे काल. क्या ही कर सकते हे. दादू बघत आहे इन्शुरन्समध्ये बुलेट दुरुस्तीचं काम होतंय का ते. क्या ही कर सकते हे. कधी कुठली वेळ येईल सांगता येत नाही. मी तर काल खूप नाराज झालेले म्हणून काल व्हिडिओच नाही काढला. आज काढत आहे व्हिडिओ. हाँ जी, यहाँ पर दादू बेटा है. क्या देख रहा है बेटा? हाँ फरशी पुसली का जेवण केल्यानंतर किचन? देखो अरे तेल झालं होतं रे ते पुऱ्यांचं. पूछा ना, पोछा मैंने. थोडासा पावडर डाल के पोछा की नाही. पोछा दादूला किती झोप आलेली बघा. अरे तू केस कधी कापतोस राजा? नहीं बढ़ाएंगे हम. नाही, तू जर केस वाढवलेस ना म्हणजे चोटी बांधून घ्यायचे 2. ठीक आहे ना. हे बघा चोटी बांधायला एवढे केस वाढवलेले आहेत. एग्जाम संपली ना? एग्जाम संपली की नाही? अब देखो, कल देखो तुम्हारा हिसाब बराबर कर देती हूँ मैं. सायंकाळचे 5:15 वाजलेले आहेत. आत्ता दुपारी मी थोडा वेळ आराम केला आणि आत्ता मी माझ्यासाठी चहा उकळायला ठेवलेला आहे. या भांड्यामध्ये गुळाचा चहा उकळायला ठेवलेला आहे. आज गुळाचा चहाचा आनंद घेते. चहामध्ये दूध घालते आता. साय गेली थोडीशी. चहा पण चांगला उकळलेला आहे आणि हा चहा खंडश्री गुळाचा आहे, त्याच्यामुळे फुटला नाही अजिबात. दूध घालून उकळून सुद्धा. चला गुळाच्या चहाचा आनंद हॉलमध्ये बसून घेते. वा, खूप छान बनलेला आहे गुळाचा चहा. सायंकाळची वेळ झालेली आहे आणि आता गुढी उतरवली जात आहे. फोटोजींचं आगमन पण आता जस्ट झालेलं आहे. हांजी कैसे हो? आज सुट्टी दिवशी पण ऑफिस होतं तुमचं? आमचं 24/7 म्हणजे दक्ष राहा. दक्षता विभाग आहे फोटोजींचा. ठीक आहे ठीक आहे.
हे बघा मच्छराव म्हणजे खूप छान वारं सुटलेलं आहे. अशा प्रकारे या वर्षीचा गुढीपाडव्याचा उत्सव साजरा झालेला आहे आमच्या घरी. बरं आज जायचं की नाही सोनं नाणं चांदी घ्यायला? काय नाही क्यों फोंडाजी महंगा हो गया. बरं आपण तुळशी आणूया. हां तुळशीचं रोप आणूया. वो सबसे महंगा सोना आहे. एक गिलास हां आत्ता जातो ना आम्ही आणि पप्पा. का आता मुहूर्त आहे ना अजून. आज खरेदी करायचं उद्या सकाळी लावायचं. खाली कुंडी एक रिकामी आहे त्याच्यामध्ये लावते. ठीक आहे खालो. आम्ही लहान असताना ना हे साखरेचे हार खाण्यासाठी भांडायचो. दर हातात. द्या द्या फुंडजी हां दर. द्या हे पुसून घ्या. घेते सगळं करते फुंडजी. हां इथेच काढू का? हां निकालो आप. चला आता मी आणि फुंडजी बाहेर जातो. थोडंसं तुळस वगैरे खरेदी करतो. भाजीपाला खरेदी करतो. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.